वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल। तर आजचा व्हिडिओ मी तिथूनच सुरू करत आहे जिथे मागचा व्हिडिओ मी थांबवला होता। किचन डेकोरेशन आणि वॉलपेपर लावल्यानंतर जवळपास आजचा 15वा दिवस आहे। मी काहीच व्हिडिओ शूट केले नव्हते कारण आम्ही सगळे भावाच्या लग्नाच्या तयारीमध्ये खूप बिझी होतो। आता लग्न अगदी जवळ आले आहे त्यामुळे घरामध्ये रोज काही ना काही काम सुरूच आहे। आज आम्ही सगळे मिळून तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम जो आहे तो करत आहोत। माझ्या लहान भावाचं लग्न असल्यामुळे घरात खूप उत्साहाचा वातावरण आहे। गावातले नातेवाईक, शेजारी, माझ्या वहिन्या, मोठी आई सगळेजण मदतीला जे आहेत ते आलेले आहे। तुम्ही बघू शकता अंगणात सगळ्या महिला एकत्र बसल्या आहेत आणि गप्पा मारता मारता काम सुद्धा आमचं सुरू आहे। खरं सांगायचं तर अशा वेळेला कामाचा थकवा अजिबात जाणवत नाही। उलट सगळे एकत्र आल्यामुळे खूप मज्जा येते। हसणं, बोलणं, जुन्या आठवणी काढणं आणि त्याच सोबत काम करणं ही काही वेगळीच मज्जा असते नाही का? मी शक्यतो गावाकडे खूप कमी येते त्यामुळे असे क्षण मला खूप खास वाटतात। शहरात सगळे आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात पण गावाकडे आल्यावर नात्यांचा खरा आनंद अनुभवायला मिळतो। प्रत्येक जण एकमेकाच्या मदतीला धावून येतो आणि सगळं वातावरण अगदी उत्साहाने भरून जातो। म्हणून या सगळ्या छोट्या छोट्या आठवणी मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत आहे कारण पुढे जाऊन हे व्हिडिओ पाहिले की पुन्हा एकदा ते सुंदर दिवस जगल्यासारखं वाटते। आता इथे आम्ही 2-3 बोरी तांदूळ निवडत आहोत। अजूनही बरीच कामं बाकी आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये हळद, मेहंदी, लग्न आणि बाकीचे सगळे काम सुद्धा करणार आहोत। सो सगळे मी तुम्हाला व्लॉग शेअर करणार आहे। सो या व्लॉगमध्ये मी आज तुम्हाला हळद काढण्याचा प्रोग्राम सोबतच मेहंदीचा प्रोग्राम सुद्धा शेअर करणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। त्यानंतर आला लग्नाच्या तयारीमधला दुसरा दिवस। आज आमच्या घरी हळद काढण्याचा कार्यक्रम आहे। खरं सांगायचं तर या कार्यक्रमासाठी मी खूप उत्सुक होते कारण याच दिवशी घरामध्ये लग्नाचं खरं वातावरण जे आहे ते जाणवायला सुरुवात झालेला होता। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि लगबग दिसत होती। या कार्यक्रमासाठी केलेलं डेकोरेशन मी इंस्टाग्रामवरून काही आयडियाज घेऊन केलं होतं। आजकाल इंस्टाग्रामवर खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने छोटे छोटे फंक्शन डेकोरेट केलेले दिसतात। म्हटलं आपणही आपल्या घरच्या कार्यक्रमामध्ये थोडंसं काहीतरी वेगळेपणा आणूया म्हणून फुलांनी सजावट केली। फोटोसाठी एक सुंदर कॉर्नर असा तयार केला आणि सगळं शक्य तितकं साधं पण आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून पिंक थीम ठरवली होती त्यामुळे घरातील सगळ्या महिला पिंक रंगांच्या साड्यामध्येच तयार झालेल्या होत्या। खरंच सगळ्या एकत्र बसल्यानंतर खूप सुंदर वातावरण तयार झालेलं होतं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह काही वेगळाच होता आणि मुलांचा उत्साह तर विचारूच नका। ते सतत इकडून तिकडे पळत होते, खेळत होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनाही सहभागी व्हायचं होतं। घरभर एकदम आनंदाचा वातावरण जे आहे ते झालेला होता। त्यातल्या त्यात माझी एक वेगळीच धावपळ सुरू होती कारण मला हे सगळे सुंदर क्षण कॅमेरामध्ये कैद करायचे होते पण भावाचं लग्न असल्यामुळे मी इतकी बिझी होती की अनेकदा मला आठवणही राहत नव्हती की व्हिडिओ शूट करायचे आहे। त्यामुळे जे काही छोटे मोठे क्लिप्स तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसत आहेत ना त्यापैकी बरेचसे क्लिप घरातल्या छोट्या बच्चू पार्टीने घेतलेले आहेत। म्हणून जर तुम्हाला कुठेही शूटिंगमध्ये थोडा फरक दिसत असेल, कॅमेरा अँगल बरोबर दिसत नसेल किंवा थोडंसं जे शूट केलं आहे ते भाग थोडंसं हलत असेल तर प्लीज समजून घ्या। पण एक गोष्ट नक्की सांगते, जे काही शूट झालं आहे ते अगदी नैसर्गिक आणि रिअल आहे। कोणतीही बनावट नाही, फक्त आमच्या घरातले आनंदाचे क्षण आहेत आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आता आम्ही सगळ्या महिला मस्त पिंक साड्या घालून तयार झालेलो आहोत आणि हळद काढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आपल्या परंपरेनुसार जसं 5 सुवासिनी मिळून हळद काढतात तसंच आम्ही 7-8 जणी एकत्र बसून हा कार्यक्रम करत आहोत। खरंच अशा पारंपरिक कार्यक्रमाची मज्जाच काही वेगळी असते नाही का? जुन्या परंपरा, घरात सगळ्यांची उपस्थिती आणि एकत्र घालवलेले हे क्षण आयुष्यभर आठवणीत राहतात। तर चला तुम्हीही आमच्यासोबत या सुंदर हळद काढण्याचा कार्यक्रम मस्तपैकी एन्जॉय करा। चला
तर मग हळद काढण्याचा कार्यक्रम खूप छान आणि उत्साहामध्ये पार पडलेला होता. काही मी जे व्हिडिओ मी जसं छोटा रील्स बनवलेला होता ते सुद्धा मी इथे अपलोड केलेला आहे. आता वेळ आली होती आमच्या लग्नाच्या तिसऱ्या आणि सगळ्यांच्या आवडत्या फंक्शनची, म्हणजे मेहंदीच्या फंक्शनची. खरं सांगायचं तर या दिवसाची आम्ही ना सगळे खूप असे आतुरतेने वाट पाहत होतो. इतक्या दिवसांची उत्सुकता होती, तयारी आणि एक्साइटमेंट आज काही एका वेगळ्याच लेवलला पोहोचलेली होती. कारण मेहंदी फंक्शन फक्त मेहंदी नाही तर धमाल, डान्स, गेम्स आणि भरपूर सारी मजा असते. या दिवशी आम्ही खास ग्रीन थीम जी आहे ती ठेवली होती. त्यामुळे घरातील सगळ्या महिलांसाठी आणि मुलींसाठी आम्ही एकसारखे ग्रीन कलरचे लेहंगे ऑर्डर केले होते. अगदी छोट्या बच्चूपासून तर मोठ्या महिलेपर्यंत सगळेच ग्रीन थीममध्ये तयार झालेले होते. आणि खरंच सगळे एकत्र उभे राहिल्यावर इतका सुंदर लुक दिसत होता ना सगळ्यांचा. मी काही फोटोज जे आहेत ते व्हिडिओच्या शेवटी ॲड केलेले आहे, तुम्ही नक्की बघा. माझ्या भावासाठी मात्र आम्ही व्हाईट कलरचा सूट निवडलेला होता, कारण सगळ्या ग्रीन थीममध्ये तो मस्त असा वेगळा त्याचा लुक दिसावा म्हणून आम्ही त्याला छान व्हाईट कलरचं दिलेलं होतं. आणि या सगळ्यांची तयारी जवळपास 15 ते 20 दिवसापासून चालू होती. त्यानंतर आम्ही काही डान्स परफॉर्मन्ससुद्धा अरेंज केले होते. मुलींची तर जवळपास 1 महिना प्रॅक्टिस सुरू होती. माझ्या बहिणीच्या मुली होत्या, काही वहिनीच्या मुली आणि घरातील बाकी सगळ्यांच्या मुलींनी मिळून असं खूप सुंदर ग्रुप डान्स जो आहे तो तयार केला होता. त्यांनी केलेलं प्रॅक्टिसचं जे काही होतं महिनाभरचं मेहनतीचं फळ ते आज स्टेजवर दिसत होतं. आजकाल लग्न म्हटलं की फक्त लग्नाचा दिवस नसतो. हळद, मेहंदी, संगीत, गेम्स, फोटोशूट असे कितीतरी कार्यक्रम असतात. त्यामुळे दिवस कसे जातात ते कळतच नाही. त्यानंतर वहिनी लोकांनी सुद्धा मस्त एक ग्रुप डान्स बसवलेला होता. सो इथे आता खरं तर कॉपीराईट असल्यामुळे ना मी इथे कुठल्याच गाणं म्हणजे इथे टाकू शकली नाही. त्यामुळे मी जास्तीत जास्त इथे व्हॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करते आहे. मेहंदीच्या दिवशी आम्ही सकाळपासूनच कार्यक्रमाला सुरुवात केली होती. साधारण दुपारी 12 वाजल्यापासून मेहंदीवाल्या मुली आल्या होत्या आणि सगळ्यांनी मेहंदी लावून घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. कोणाच्या हातावर मस्त असं छान छान डिझाईन्स काढले होते. ते सगळं तर मी आता काही शूट केले नाही. त्यानंतर डायरेक्ट मी रात्रीचं जे आहे ना ते पार्ट तुम्हाला इथे दाखवते आहे. सो मजेदार गेम्ससुद्धा आम्ही ठेवलेले होते, कारण आमचं असं विचार होतं की दुपारी मेहंदीचा फंक्शन होईल आणि संध्याकाळी जे आहे ते मस्तपैकी संगीतचा फंक्शन होईल. सो दोन्ही एक आम्ही लुक ठेवलेला होता. सगळ्यांनी लेहंगे घातले होते. सो हे सगळे लेहंगे जे आहेत ना मी ऑनलाईन मिशोवरून ऑर्डर केले होते सगळ्यांसाठी, जे खूपच छान आले होते. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर ना मस्त असं आम्ही एका भांड्यामध्ये ना काबुली चणे टाकले आणि तोंडात चमचा धरून ते चणे एका प्लेटमध्ये टाकायचे होते. ज्याच्या प्लेटमध्ये सर्वात जास्त चणे जमा होतील तो पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट होणार, असं काहीतरी गेम होता. सो इथे बॅकग्राऊंडमध्ये खूप सुंदर सुंदर म्युझिक लागलेला होता, पण कॉपीराईट असल्यामुळे मी ते म्युझिक काही ॲड करू शकलेच नाही. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे मी पहिला राऊंड जिंकली होती, त्यामुळे मी पुढच्या राऊंडमध्ये गेले. त्यानंतर माझी जोडी माझ्या मोठ्या वहिनीसोबत लागली, कारण त्या देखील त्यांच्या राऊंडमध्ये जिंकल्या होत्या. आणि तिथे सुद्धा आम्ही कसंबसं हा जो गेम आहे ना तो मी जिंकलेला होता. शेवटच्या राऊंडमध्ये मात्र माझी जोडी माझ्या मम्मीसोबत लागली आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी मला जिंकण्यापेक्षा मम्मी जिंकावी असंच वाटत होतं. त्यामुळे मी थोडंसं हळूहळू खेळत होती, कारण आपल्या आईला हरताना बघणं खरंच खूप कठीण असते. त्यामुळे थोडाफार चिटिंग करून मी मम्मीला जिंकू दिलं आणि खरंच त्या क्षणाचा आनंद काही वेगळाच होता. जिंकणं हरणं महत्त्वाचं नसतं, तर सगळे मिळून केलेली मज्जा आणि एकत्र घालवलेला वेळ खूप महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे आमचं मेहंदीचं फंक्शन खूप छान झालेला होता, आनंदात झालेला होता आणि भरपूर साऱ्या आठवणीने भरून गेलेला होता. तर चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. पुढच्या भागामध्ये आपण लग्नाचा मुख्य आणि सर्वात खास कार्यक्रमाची झलक पाहणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि मस्त व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन, हॅव अ गुड डे.